नमस्कार दादा, नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. अथर्व संतोष अंडे, गाव काळवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. हां, तर दादा आज आपण आपल्या या मिरचीच्या प्लॉटमध्ये आले बरोबर. तर मला सांगा ही मिरचीची व्हरायटी कोणती? तलवार. हां, तलवार म्हणून व्हरायटी बरोबर. तर मला सांगा हा जो मिरचीचा प्लॉट आहे हा साधारणतः दादा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे? 2 महिने. हां, म्हणजे 2 महिन्याचा प्लॉट कंप्लीट झाला आहे बरोबर. तर मिरची या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपले जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेले आहे, ज्या पिरियडला आपण हे बेड भरतो म्हणजे मिरची लागवडीच्या आधी जे बेड भरतो त्या पिरियडला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत ही तुम्ही बेडमध्ये भरलेली बरोबर. तर मला एक सांगा, ज्या पिरियडला आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं तुम्ही मिरची या पिकासाठी वापरली तर दादा तुम्हाला त्याचा काय काय बेनिफिट भेटला? फुटवा. हां. ग्रेनरी, हा, फुटवा, ग्रेनरी, त्याच्यानंतर काळोखी. हां, आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना दादा, डायरेक्ट खालून आहे ना खोडातून एकदम जबरदस्त असा झाडाला खालून फुटवा आहे बरोबर. आणि महत्त्वाचं काय झालेलं आहे, एवढं आता हा पहिल्यांदा थंडीमधला प्लॉट होता बरोबर. आता एवढं टेम्परेचर आहे आता सध्याला, तरी पण आहे ना एकदम जबरदस्त अशी ना झाडाला फुलकळी लागलेली बरोबर. हे बघा ना, भरपूर प्रमाणात आहे ना फुलकळी. आणि महत्त्वाचं कुठं आहे, फुलांची ड्रॉपिंग नाही बरोबर. म्हणजे आता आहे ना इकडे जर खाली पाहिलं तर मिरच्या पण आता भरपूर प्रमाणात लागलेल्या आहे बरोबर. हे बघा ना, हार्वेस्टिंग केलेली आहे मला वाटतं ना एकदा तुम्ही, तोडा केलेला आहे, एक तोडा झालेला आहे ना तुमचा बरोबर. तर मला एक सांगा, आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? हां, साधारणतः जे आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही साधारणतः तुम्ही किती वर्षापासून वापरताय? 3 वर्ष. हां, म्हणजे 3 वर्षापासून वापरताय बरोबर. याच्या आधी तुम्ही शेवंती पिकासाठी पण वापर केला बरोबर. हां, तर मला एक सांगा, आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? हां, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.